छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानावेळेस विलास भुमरेंनी मुलाला सोबत नेलं। मतदान केंद्रावरती विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटावर देखील शाई लावल्याचा प्रकार। संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती। लोकशाहीमध्ये आचारसंहितेची ऐसी तैसी हे उघड्या डोळ्यांनी बघण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला आलं। भुमरेंच्या मुलाने ईव्हीएमचं बटन दाबल्याच्या प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांची टीका। मुलाच्या बोटाला शाई लावली, यामध्ये काही विशेष नाहीये, माझ्या मतदानाचा अधिकार मीच बजावलाय। विलास भुमरेंचं स्पष्टीकरण। विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काही कामच नाहीये, विलास भुमरेंची टीका। लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येईल, मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। लातूर जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची कुठे युती झाली आहे तर कुठे नाही, राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे बाबासाहेब पाटील यांची माहिती। नाशिकच्या इगतपुरीमधील उंबरकोण जवळ किरकोळ वादातून हिंसाचाराची घटना। शेतकरी बाळासाहेब शिंदेंच्या कुटुंबियांवरती सरपंच, उपसरपंच आणि जमावानं हल्ला केल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक। विनाकारण महिला गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। तिच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यानं मतदान केंद्रावरती वाद। मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांचा आरोप। महंतांनी ओळखपत्र दाखवून देखील त्यांना मतदानापासून रोखण्यात आलं। परभणीच्या सेलूमध्ये बोथमधील गावकऱ्यांचा मतदानावरती बहिष्कार। गावाला जाण्यासाठी रस्ता आणि करपरा नदीवरती पूल नसल्यानं ग्रामस्थांचा पाण्यातून धोकादायक प्रवास, त्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला। करमाळ्यातील पोथरे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन अर्धा तासापासून बंद होती। सकाळपासून 3 वेळा ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे। मतदानासाठी मतदारांच्या त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप आहे। पाथरोडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा। पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे। अलिबागमधील कावीर मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। साताऱ्याच्या कराडमधील चचेगावमध्ये ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथर्डी येथील 224 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद। मतदारांना मनस्ताप। ठाकरे बंधू मावशीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र। निशांत देशमुखांकडून ताजलँडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। निशांत देशमुख हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ असल्याची माहिती। खासदार धैर्यशील माने यांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापूरच्या रुकडी गावात त्यांनी मतदान केलं। भोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह। भोलावडी येथे महिलांसाठी सखी मतदान केंद्र नावानं पिंक कलरचं बूथ सज्ज। आकर्षक सजावटीमुळे पिंक बूथवरती मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारांकडून ईव्हीएमची पूजा। शिंदेंच्या शिवसेनेच्या रत्नमाला ढमढेरे यांच्याकडून हळदी कुंकू वाहत ईव्हीएमची पूजा। ईव्हीएमवरती आमचं संपूर्ण भवितव्य, रत्नमाला ढमढेरे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिल्लोडच्या नायगाव मतदान केंद्रावरती धक्काबुक्की केल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील मतदान केंद्रावरती मतदारांचा खोळंबा। मतदानानंतर मशीनचा आवाज येत नसल्याची तक्रार। तक्रारीनंतर मशीन बदलण्यात आली। गडचिरोलीच्या चांदवे खुर्द या ठिकाणी हळद सुरू असतानाच यावेळेस वेळ काढून नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं नवरदेवानं मतदारांना आवाहन केलंय। परभणीच्या जिंतूरमध्ये बोर्डी मतदान केंद्रावरती लग्नापूर्वी वधूने मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदानानंतर आकांक्षा कदम आणि वर संग्राम देसाई यांनी विवाह केलेला आहे। पुण्याच्या कोरेगाव भीमा या ठिकाणी 2 फूट उंची असलेल्या निकेता गाडिया यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 21 वर्षीय निकेता गाडिया सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार या ठिकाणी ठरलेल्या आहेत। करमाळ्याच्या केममध्ये 92 वर्षीय कृष्णानाथ आंबेकर यांनी 90 वर्षीय पत्नीसह बजावलेला आहे मतदानाचा हक्क। मी 100 गाठणार असून 100व्या वर्षी देखील मतदान करणार, कृष्णानाथ आंबेकर यांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये 104 वर्ष वयाच्या आजींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उमरगा तालुक्यातील दाबका केंद्रावरती त्यांनी मतदान केलेलं आहे। कोल्हापूरमध्ये 104 वर्षीय आजोबांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक कृष्णा मुळीक यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कोल्हापूरच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह। कागलच्या लिंगनूर मतदान केंद्रावरती 97 वर्षीय तोडकर आजींनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे।
सांगलीतील बलगडवे या ग्रामस्थांचा मतदानावरती बहिष्कार, गावकऱ्यांनी जगवलेली झाडं तोडली गेली म्हणून गावकऱ्यांची मतदानावरती बहिष्कार घेण्याचा निर्णय. पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटामध्ये बोगस मतदार पकडले. चाकणमधील तरुण हे रांजणगाव गणपती या ठिकाणी मतदानाला आल्याचं समोर. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांकडून कारवाई सुरू. दिवंगत अजितदादांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दादांच्या योगदानासाठी पुरस्कार जाहीर. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखाचं कुटुंबियांसह अपहरण. महागाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे यांचं डोक्यावरती पिस्तूल लावून अपहरण केल्याची माहिती. पुसदमधील संस्था प्रकरणात ACBकडे तक्रार दाखल का केली असं म्हणत अपहरण. अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाही. उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या काही नेत्यांना विश्वासात न घेतल्यानं वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती. मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड. शिवसेनेच्या लता घोडके यांचा केला 25 मतांनी पराभव. नसरीन बानो शेख यांच्या बाजूने 43 नगरसेवकांची मतं.